ऑन साइडला गुडघे टेकून स्वीप करायचा प्रयत्न होता, मात्र थोडंसं शॉर्ट सिलेक्शन चुकीचं पडलं आणि टायमिंग थोडंसं चुकलं फलंदाज योगेशचं. आणि तोपर्यंत एक रन नक्कीच लेग बायच्या स्वरूपामध्ये कंप्लीट केला जातोय. विकी आणि योगेश आज जर पाहायला गेले तर आपण सौदरपाटा संघाचा तिसरा संघ खेळतोय. 2 संघ अगोदर या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण बघितले, मात्र मुख्य संघ आहे चौदरपाटा टीमचा. अनेक विजेतेपद टीमच्या नावावरती आहेत. भरपूर मोठी गॅप होती आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. थोडीशी आउटफील्ड स्लो आहे, त्यामुळे बॉल मात्र मैदानामध्ये राहतोय. तोपर्यंत आणखी एक धावेचा प्रयत्न आणि बघता बघता मैदानामध्ये 3 धावा अतिशय वेगाने मैदानामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट हीच ओळख आहे क्रिकेटची. क्षेत्ररक्षक चूक करतो त्या क्षणी मात्र क्षणात डोळ्याची पापणी लावते तोपर्यंत 1 ते 2 धावा कंप्लीट होतात आणि 3 धावा इथे नक्कीच कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचली आहे. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राइक वरती फलंदाज योगेश. यावेळेस अप्रतिम फटका, कॉपी बुक स्टाईल, नेत्रदीपक, डोळ्याचं पारणं फेडणारा, कव्हर्स बाते डीजे मास्टर. रंगात आले डीजे मास्टर देखील आपल्या दुपारच्या सत्रामध्ये. 101 गाणे नक्कीच वाजत आहेत. खूप चांगलं चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून. डीजे जालिंदर, क्या बात आहे. खरं तर अपील झाली पुन्हा एकदा. आणि अजय सर जर पाहायला गेलं तर सध्या जर रिमिक्सचा जो डीजे रिमिक्स करतात अप्रतिम, आणि खरं तर एक 90s 1970-75 मधल्या सॉन्ग देखील आता आपण लावलं तर त्याची युवा पिढी अशी दणदणीत नाचते, कारण की त्याला एक वेगळ्या प्रकारे ते डीजेचं सॉन्ग मात्र मिक्स करून वाजवतात. त्याच्यामध्ये मिश्रण दुसरे गाणे करतात, 2-3 गाणी मिक्स करून एक वेगळे संगीत सगळ्यांच्या समोर येतं. यावेळेस ऑन साइडला पॅडल स्वीप, जबरदस्त फटका, षटकार. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय करण कोळी साहेब, प्रसिद्ध उद्योजक नानकर यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय करण कोळी साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. गावदेवी चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉल गोलंदाज रेडी होतोय. यावेळेस आणखीन एक फटका, क्षेत्र तेच, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, दमदार चौकार. वेल शुभम, आपण ज्या पद्धतीनं क्लासिक आणि रिमिक्स संगीत या ठिकाणी ऐकत आहोत, चांगलं मिश्रण डीजे जालिंदर यांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे. तशाच प्रकारची फलंदाजी योगेशकडे आहे. त्याच्याकडे तंत्रशुद्ध फटकेबाजी करण्याची क्षमता आहे, क्लासिक शॉट्स आहेत. त्याचप्रमाणे इम्प्रोवाइज क्रिकेट कसं खेळायचं हे देखील त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि तेच मैदानात पाहायला मिळतंय. नक्कीच क्लासिकल फटके, सर्व फटके त्यांनी खेळले, सर्व नेत्रदीपक, बघण्याजोगे फटके त्यांनी दाखवलेत आपल्या बॅटमधनं. चेंडूवरती नजर प्रॉपर आहे, त्यानंतर फटका खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. शॉर्ट सिलेक्शन महत्वाचं म्हणजे प्रॉपर आहे त्याच्याकडे. त्याने 2 फटके लगवले, दोन्ही स्वीप केले, ते देखील सुरेखरित्या, आणि एक समोर कव्हर्सला खेळला. ते 3 फटके लाजवाब त्याने दाखवले आपल्या बॅटमधनं. आणि खरं तर आपण म्युझिकच्या बद्दल बोलत होतो. क्रिकेटमध्ये खरं तर म्युझिक शिवाय आता मजाच राहिली नाहीये, कारण की क्रिकेट विथ म्युझिक एक कम्युनिकेशन झालंय. IPL मध्ये जरी आपण गेलो तरी देखील म्युझिक हा प्रकार आहेच. क्रिकेटच्या खेळामध्ये म्युझिक आता मात्र एक जवळच झालंय क्रिकेटमध्ये, आणि म्युझिकची मजा देखील येत नाही प्रेक्षकांना. यावेळेस अपील झाली. काय वेग आहे गोलंदाजीमध्ये, प्रचंड वेग.
क्रिकेट विथ म्युझिक एक वेगळं कम्युनिकेशन. फक्त एवढाच फरक आहे की IPL मध्ये म्युझिक होतं, आपल्याकडे देखील म्युझिक आहे. IPL मध्ये चेअर्स गर्ल्स होत्या, आपल्याकडे चेअर्स गर्ल्स नाही आहेत. एवढाच फक्त फरक आहे आपल्याकडे. आता त्या देखील येतील भविष्यामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वप्नील, षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं. यावेळेस ऑन साइडला गॅप आहे, क्षेत्ररक्षक गॅप कव्हर करतील का? चेंडूवर त्याला डीप मिड विकेटला चेंडू उचलला, फेकलाय, तोपर्यंत अतिशय वेगाने मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. एकेरी दुहेरी धाव्याने संघ 20 या आकड्यावरती पोहोचलाय. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं मार्गस आहे पॉवर प्लेचं. एक क्षेत्ररक्षक समोर लॉंग ऑफ ला, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट लाईन, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन ला. 3 क्षेत्ररक्षक तिसऱ्याच गेऱ्याच्या बाहेर आपल्याला बाउंड्री लाईन वरती पेट्रोलियम करताना पाहायला मिळत आहेत. पायची चाफील करतात स्ट्रॉंग अतिशय गोलंदाज स्वप्नील. वेग आहे प्रचंड गोलंदाज स्वप्नीलकडे, वेगावरती स्वार होऊन तो गोलंदाजी करतोय. आणि नक्कीच अजय सर, क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे फक्त वेग असून काय फायदा नसतो. वेगासोबत तुमच्याकडे व्हेरिएशन असतं, भरपूर महत्वाचं असतं. जर तुमच्याकडे क्षमता आहे प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने फेकण्याची, तर नक्कीच तुम्ही डेफिनेटली क्रिकेटच्या खेळावरती अधिराज्य नक्कीच गाजवाल. आणि तेच गोलंदाज करतोय मैदानामध्ये स्वप्नील. चेंडू वेगळ्या पद्धतीने फेकतोय, गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन ठेवतो. वेग तर आहे त्याच्याकडे, मात्र वेगासोबत व्हेरिएशन देखील स्वप्नीलकडे आहे आणि तो मात्र दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइक वरती असेल योगेश. रन मशीन आहे टीम चौदर पाडाची. इथे दोन्ही गाड्या एका स्ट्राइक वरती. धावचीची संधी, पॉपिंग क्रीज मध्ये बॅट गेली की नाही? नाही. फलंदाज बाद नसेल, नशीब बलवंत असेल तर कोणालाही झुकावं लागतं. आणि नशीब इथे मात्र बलवंत फलंदाज विकीच. असं वाटलं की बाद होईल का विकी. जवळपास बॅटिंग ज्या ठिकाणी करतात फलंदाज तिथपर्यंत पोहोचला होता तो. माझा तिथून जीवाच्या आकांताने धावत आला मला पोहोचायचे पॉपिंग क्रीज मध्ये, आणि आपली बॅट मात्र तो टेकवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पॉपिंग क्रीज मध्ये. नशीब आहे मी तर म्हणजे जीवनदान मिळाले विकीला, आणि जीवनदानाचा विकीला संपूर्णपणे फायदा इथे मात्र घ्यावा लागेल आपल्या टीमसाठी. धावसंख्या 21. अनेक प्रेक्षक वर्ग घर बसल्या सामना एन्जॉय करतायत आणि त्यांना आम्ही अशीच विनंती करतो, आवाहन करतो की आपण सामना घर बसल्याच एन्जॉय करा. जितकं आपण घरामध्ये राहू तेवढं मात्र आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सेफ आहे. आणि ते जे सर्व प्रेक्षक मॅच एन्जॉय करतायत. यावेळेस फुल टॉस, मिस टाइम आहे, झेलची शक्यता, झेल टिपला जाईल का? आणि मोठा मासा जाळाला गावलाय. योगेश, बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे मास्टर. इसमें कितना है दम. नक्कीच तोच संघ दाखवेल शेवटच्या दिवसामध्ये कोणात किती दम आहे. प्रत्येकी दिवशी 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. एकंदरीत 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा. आजचा पहिला दिवस आहे स्पर्धेचा आणि चौथा सामना आजच्या दिवसातला मैदानामध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 21, 21 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक गडी देखील आतापर्यंत बाद झालाय. यश आले गोलंदाज स्वप्नीलला. वेगावरती स्वार होऊन तो गोलंदाजी करतोय आणि काही गोलंदाजी आतापर्यंत केली आहे स्वप्नीलने. 5 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केल्या आणि 1 देखील आतापर्यंत आपल्या टीमसाठी त्याने बाद केलाय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती विशाल येत आहेत. पॉवर प्लेचे दुसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. क्षेत्ररक्षण तसंच एक चेंडू बाकी आहे शेवटचा. 5 चेंडू झालेत, 1 बॉल बाकी आहे. यावेळेस आणखीन एक मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे समोर मिड ऑफला. झेल टिपला जाईल का? झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होईल. स्वप्नीलने आपल्या टीमसाठी कमबॅक करून दिले. जे गमावलं होतं पहिल्या षटकामध्ये गोलंदाज दिगंबरने, ते मात्र या षटकात आपल्या टीमला कमावून देत असताना गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला स्वप्नील. धक्का क्रमांक मैदानामध्ये दुसरा षटक संपल्या मैदानामध्ये दुसरं. 2 ओव्हरच्या सांगतेनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 21.
जबरदस्त गोलंदाजी, संघाचा संघनायक आहे, स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली होती आपल्या टीमची. त्यानंतर माहिती झालं की पहिल्या षटकात दिगंबरने जी सुरुवात करून दिली आपल्या टीमला, त्या झटक्यात आपल्याला सावरून हे दुसऱ्या षटकात आपल्याला चांगली गोलंदाजी करायची आहे. आणि खरंच चांगली गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 21 या आकड्यावरती पाहायला मिळते, 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3, तिसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जयेश येतोय. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज जयेशला 5 रन केले कर्णधार स्वप्नील यांनी. आता मात्र पॉवर प्ले संपलाय, त्यामुळे क्षेत्ररक्षणाचं जाळं पसरवलं जाते मैदानाच्या चारी बाजूला. नक्षत्र 11 चौदरपाडा विपक्ष दत्तकृपा सावत. टॉस जिंकून प्रथम सावत संघाने फिल्डिंग स्वीकारली आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी, पहिल्या 2 षटकांच्या पाठीमागे 10.50च्या सरासरीने संघ पुढे सरकलाय. चौदरपाडा संघ 21 धावा लावण्यामध्ये त्यांना यश आले पहिल्या 2 षटकांच्या पाठीमागे. 2 गडी देखील बाद झाले टीमचे. स्पीडअप करा विनंती असेल टीम सावत, भरपूर वेळ होतोय लक्षात घ्या. यानंतर नक्कीच आपण दुसऱ्या फेरीकडे वळणार आहोत. क्रीडा स्पर्धेतल्या सामना असेल मेहर 11 बापगाव विपक्ष गावदेवी नानकर. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असेल. 2 मोठे संघ आहेत एकमेकांच्या विरुद्ध. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. गोलंदाज यावेळेस ऑन साइडला, फिल्डर कोणी नाहीये जवळपास. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं वन बाउन्स ओव्हर द लाईन. दमदार पुकार. निलेश जबरदस्त बॅटिंग करतात. अनुभवी खेळाडू आहेत चौदरपाडा संघाचे. आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करतायत, शिक्कामोर्तब करतायत चौकाराने. धावसंख्या 25 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं मार्गस्थ गोलंदाज जयेश. यावेळेस 6 चेंडू बॅटची कट घेतली, बॉल निघून गेल्या थर्डमॅन मध्ये. फिल्डर चेंडूच्या पाठीमागे धावतायत, त्याने धावत राहतील. बॉल निघून त्याच्या सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार चौकार. जबरदस्त मैदानामध्ये, सुरेख मैदानामध्ये फलंदाजी, कॉपीबुक स्टाईल, तंत्रशुद्ध फटके खेळत आहेत निलेश. यावेळेस हा बॉल डीप राहतोय टप्पा पडल्यानंतर. चांगली गोलंदाजी, कमबॅक करावा लागेल. असे चेंडू फेकावे लागतील गोलंदाज मैदानामध्ये जयेशला. धावसंख्या आहे ती म्हणजे 29 या आकड्यावरती धावसंख्या. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 गाडी आतापर्यंत बाद झालेत फलंदाजी करणाऱ्या चौदरपाडा संघाचे. भिवंडी क्रिकेट नानकर देखील भिवंडी विभागातला एक संघ आहे. इथे मात्र समोर क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू मात्र समोरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. फिल्डर तिथे येत आहेत तोपर्यंत आणखीन 2 धावा नक्कीच कंप्लीट होतात. आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत क्रीडा स्पर्धा खेळवली जाते. एक चांगल्या असोसिएशनची स्थापना, त्यानंतर सुरू राहणारे हे क्रीडा स्पर्धा त्यांच्या अंतर्गत सर्व प्रकारे खेळवले जातात. नियम शिस्त या स्पर्धेची काटेकोरपणे पाळली जाते खेळाडूंच्या माध्यमातून. पहिला सामना ठीक 9:30 ला सुरू झाला. यावेळेस बॅट पॅचच्या मध्ये ऑनसाइडला खोदून काढले बॉल आहेत. लॉंग ऑन मध्ये चेंडू उचलला, फेकलाय, तोपर्यंत एकच रन फक्त कंप्लीट होईल. वेग आहे प्रचंड गोलंदाज जयेश केडे. षटक क्रमांक 3 हातवतोय गोलंदाज जयेश आणि धावसंख्या आतापर्यंत पोहोचली ती म्हणजे 32 या आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती. डाव्या त्याचा फलंदाज स्ट्राईक वरती येतोय. विशालने आतापर्यंत एकही बॉल फेस केला नाहीये. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळते, त्यामुळे वारंवार फिल्डिंग मध्ये चेंजअप केले जातात. क्षेत्ररक्षण वारंवार फिरवले जाते.
पुढचा बॉल गोलंदाज रेडी होतोय. यावेळेस ऑन साईडला खेळत आहे, जमीन लगेच खेळाय, क्षेत्ररक्षक घेत आहेत चेंडूवरती. चेंडूला उचललंय, फेकलंय. फेक इथे थोडीशी खराब होती, मात्र बॅकअप अतिशय चांगला पाहायला मिळतो मैदानामध्ये. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं समाप्त होत आहे. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 33 या आकड्यावरती. 33 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त झालाय. 3 षटकानंतर 33 धावा धावफलकावरती. पाणी घेऊन जा मैदानामध्ये विनंती असेल. 33 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. या जाव्यात आपण डीजे जालिंदर यांच्याकडे एक चांगला आणि सुमधुर संगीत ऐकण्यासाठी. डीजे मास्टर धावसंख्या 33 या आकड्यावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 11.00 सरासरीने प्रति षटकाच्या पाठीमागे धावसंख्या राखली आहे. ती म्हणजे फलंदाजी करण्याचा चौतरपाडा संघाने. तर याच प्रकारे संघ खेळत राहिला तर 55 ते 56 धावांचा टार्गेट मात्र ते सेट करू शकतील. 11च्या सरासरीने जर प्रति षटकाच्या पाठीमागे धावा कुठत राहिले चौतरपाडा संघ तर. चौथ्या षटकात गोलंदाजी मार्कावरती गोलंदाज आलाय तो म्हणजे स्वप्नील. ज्या स्वप्नीलने 3 धावांचं षटक हाताळलं होतं त्या स्वप्नीलकडे पुन्हा एकदा चेंडू सोपवलाय. स्वतः करंदार आहे टीमचे, जबाबदार आहे खांद्यावरती. अपेक्षा असेल पुन्हा एकदा तीच 3 धावांचं षटक हातावलं होतं तसं षटक पुन्हा एकदा हाताळण्याची गोलंदाज स्वप्नील कडून. धावसंख्या 33 आकड्यावरती. स्ट्राईकला असेल विशाल. विशालसाठी हा बॉल गॅप आहे भरपूर मोठी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतायत. बॉल पोहोचेल का सीमारेषेच्या बाहेर. शर्यत लागली बॉल आणि चेंडूच्या मध्ये आणि इथे जर पाहायला गेले तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय 4 धावांसाठी. तर जबरदस्त मैदानामध्ये फटका पाहायला मिळतो आपल्याला. लाजवाब फटका. नेत्रदीपक चौकार येतोय पहिल्याच बॉलवरती. धावसंख्या 37. लॉस ऑफ 2 विकेट्स. 37 या आकड्यावरती धावसंख्या जाताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक वरती फलंदाज विशाल आहे. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज निलेश. अपेक्षा असेल दोन्ही बॅट्समन कडून चौदरपाटा संघाला की दोन्ही बॅट्समन थांबले येणारी 2 षटकं खेळपट्टीवरती आपल्या टीमला मोठ्यात मोठी टोटल नक्कीच ते मिळवून देतील. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल फक्त घेतली जाते. एकच धाव फक्त कंप्लीट केली जाते आणि एका धावेने धावसंख्या 38 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे फिल्डिंग फिरवली जाते. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे सातत्याने. जेव्हा मात्र लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असतं मैदानामध्ये तेव्हा कर्णधाराच्या डोक्याला लय मोठा ताप असतो. प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग चेंज करा, वारंवार क्षेत्ररक्षण फिरवत राहा आणि तेच मात्र मैदानामध्ये स्वप्नीलला करावं लागतं, यष्टीरक्षकांना करावं लागतंय. निलेश येत आहेत स्ट्राईक वरती.
निलेशकडनं अपेक्षा आहेत भरपूर टीमला, कारण की निलेशकडनं जर आपण पाहायला गेलं तर निलेशनं आतापर्यंत 11 धावा तब्बल कुठल्याच 5 चेंडूंमध्ये, येणाऱ्या काही चेंडूंमध्ये याच प्रकारे बॅटिंग त्याला करावी लागेल. ऑन साईडला खेळताय, जमिनी जगात फटका, क्षेत्ररक्षकाला डीप मिड विकेट मध्ये एक रन कंप्लीट झालाय. चेंडू उचललाय, चेंडूची फेकी करताय, दुसऱ्या धावेसाठी कॉल आला होता, लगेच नकार दिला. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक रन असेल. एकेका धावेने संघ पुढे सरकतो. षटक क्रमांक मैदानामध्ये 14 मार्ग गोलंदाज स्वप्नीलचा चांगला कमबॅक, तिथून मारा बॉलिंगचा इथे स्वप्नील करत असताना चौदरपाडा संघ आतापर्यंत या मैदानामध्ये संपूर्णपणे वर्चस्व बॉलर्स राहिले. जर आपण या मैदानामध्ये विचार केला तर चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्ट्राईकला असेल विशाल, डावाचा बॅट्समन आहे. स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. फिल्डिंग करणारी टीम, भरपूर वेळ होतोय, लक्षात घ्या. ठराविक वेळ आहे, त्या वेळेत तुम्हाला सामना फिनिश करायचा आहे प्लीज. यावेळेस ऑन साईडला खेळता क्षेत्ररक्षक आहे, तिथे एका हातामध्ये बॉल पकडण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच मैदानामध्ये राहिलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 41 धावा धावफलकावरती, 2 धावांनी स्कोर 41 आकड्यावरती पोहोचलाय. पहिल्या प्रयत्नात बॉल उचलण्यामध्ये यश येत नाहीये, मात्र दुसऱ्या प्रयत्नात चेंडू उचलून लगेच फेकला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. डीप मध्ये पेट्रोलियम करतात बाउंड्री लाईन वरती. 41 धावा, 2 गडी बाद झालेत. विशाल ऑन स्ट्राईक, राऊंड विकेट. यावेळेस ऑन साईडला मोठा प्रहार, फिल्डर आहे डोक्याच्या वरून, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल फेकून दिलाय 6 धावांसाठी. चांगली मैदानामध्ये फलंदाजी, अचूक टप्प्यावरती बॉलला फेकलं होतं, मात्र चेंडूमध्ये ताकद फटक्यामध्ये प्रचंड होती फलंदाज विशालच्या, आणि चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर तो फेकून देतोय. धावसंख्या 47 आकड्यावरती पोहोचली आहे. अजून या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे गोलंदाज स्वप्नीलच्या. स्वप्नील थोडासा आता मात्र महागडा सिद्ध होतोय षटकामध्ये. चोख प्रत्युत्तर देत असताना इथे चौदरपाडा संघाचे बॅट्समन. यावेळेस आणखीन एक मोठा प्रहार, क्षेत्र तेच, फक्त अंतर लांब या फटक्यामध्ये. 6 धावा. धावसंख्या षटकाराच्या मदतीने तब्बल पोहोचते ती म्हणजे 53 आकड्यावरती. 53 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या सांगतेनंतर शेवटचा ओव्हर, डेथ ओव्हर हाणामारीचे षटक, आणि या षटकात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिनेश येतो षटक क्रमांक मैदानामध्ये 5वा घेऊन. स्ट्राईकला फलंदाज निलेश असेल. विशालला जे काम करायचं होतं ते विशालने मात्र 4थ्या षटकात पूर्ण केले. विशालचा विचार केला आपण, 20 धावांवरती खेळतो वैयक्तिक 6 चेंडूंमध्ये, तर एका बाजूला 6 चेंडू फेस केलेत निलेशने, तर तो मात्र 12 या धावसंख्येवरती खेळतोय. धावसंख्या 53 आकड्यावरती. शेवटचे षटक, दत्तकृपा सावत संघाकडनं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिनेश येतोय. स्ट्राईकला असेल निलेश. फिल्डिंग पुन्हा इथे फिरली जाते. शेवटची ओव्हर असेल, पुन्हा इथे जाऊयात मॅच मध्ये, मैदानामध्ये जाऊयात आपण. हाणामारीच्या ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवरती दिनेशला चेंडू सोपवलाय कॅप्टनने. निलेश ऑन स्ट्राईक, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद होईल. पाठीमागची तिन्ही दारं उघडी होती, चोरी तर होणारच. फलंदाज बाद होतो, यष्टी उद्ध्वस्त केल्यात निलेशच्या.
53 आकड्यावरची धावसंख्या, 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये दिनेश मार्गस्थ शेवटचा. नवीन फलंदाज विकेश मैदानामध्ये येतोय तब्बल 5व्या क्रमांकावरती. 3 धक्के आतापर्यंत लागलेत फलंदाजी करणाऱ्या सौदरपाटा संघाला. यावेळेस नो फुल टच बॉल, समोर फिल्डर नाहीये, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. धावसंख्या, चांगला फटका, नो फुल टच बॉल होता, चुकी केली गोलंदाज दिनेशने. चुकीचे उत्तर चौकारामध्ये पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळामध्ये गोलंदाज चुका करतो, त्याचं उत्तर धावांमध्ये मिळतं. फलंदाजाने चुकी केली तर त्याचं विकेटमध्ये उत्तर भेटतं. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा त्या गोलंदाज रेडी होतोय. पुढचा चेंडू, यावेळेस आणखीन एक खराब बॉल, चेंडू मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. दमदार षटकार. थँक्यू डीजे. 2 मोठे फटके, 2 आसमानी टोले मैदानामध्ये दाखवलेत फलंदाज विकेश. मिडल ऑर्डरचा बॅट्समन आहे, ताकद आहे मोठे फटके खेचण्याची, आणि ते तो खेचत असताना पाहायला मिळतो आपल्याला. यावेळेस टप्पा पाण्याचा बॉल थोडासा आतमध्ये आला, थोडस बॉलने टर्न घेतला आणि निर्धाव बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. स्कोर पोहोचलाय तो म्हणजे 63 आकड्यावरती. 66 धावांचा क्रीडा स्पर्धेतला उच्चांक आहे. 63 धावा धावफलकावरती आपल्याला आता पाहायला मिळत आहेत. स्ट्राइक वरती फलंदाज विकेश. यावेळी चेंडू हवेत गेलाय, उंच आहे आणि लांब देखील. षटकार. एकोण 70 आकड्यावरती या क्रीडा स्पर्धेतला उच्चांक. क्या बात आहे. नक्षत्र चतुरवाडा संघ 69 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट, विकेट साठी. यावेळेस चेंडू बॅटची आतली कटा घेऊन पाठीमागे जातोय, तोपर्यंत 1 रन नक्कीच कंप्लीट केलाय. 70 धावा धावफलकावरती असतील. अपील झाली आहे आणि फलंदाज देखील बाद असेल. 70 धावा झाल्यात, लक्षात घ्या. संघनायक आणि नानकर संघाचे संघनायक टॉस साठी या. बापगाव आणि नानकर दोन्ही टीमचे कॅप्टन. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. मेहर 11 बापगाव आणि नानकर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. विनंती असेल. 70 धावा झाल्यात आणि 71 धावांचं टार्गेट आहे. मी करण कोळी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची या सामन्याची. उद्योजक आहेत नानकर गावचे करण कोळी साहेब, यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची. मेहर 11 बापगाव, विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स नानकर. 2 मोठे संघ आहेत एकमेकांच्या विरोधात. टॉस केला जातोय. आमचे प्रमुख पाहुणे करण कोळी साहेब आमच्या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच नाणेफेकी केली जाते या मॅचची. मोरेश्वर
टॉस जिंकलाय तो म्हणजे मेहरी 11 बापगाव टीम. टॉस जिंकून निर्णय फिल्डिंग. तर 71 धावांचं टार्गेट आहे. 71 धावा कशा प्रकारे चेस केले जातील, जिंकेल का इथे दत्तकृपा संघ सावध, की इथे मात्र या धावा सहजासहजी डिपेंड करेल नक्षत्र 11 चौदरपाडा संघ. या जाव्यात पुन्हा एकदा आपण एक अप्रतिम आवाज अजय घर सरांकडे. थँक्यू. थँक्यू सो मच शुभम राऊत. खूप कमी वयामध्ये शुभम यांनी भरपूर मोठी प्रगती केलेली आहे. जबरदस्त समालोचन त्यांचं तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर दुपारचं सत्र चालू आहे, परंतु आकाशामध्ये भरपूर ढग असल्या कारणाने आपल्याला ऊन पाहायला मिळत नाही. ढगाळ वातावरण आहे, परंतु धावांचा जबरदस्त पाऊस पाडला गेला या महत्वाच्या सामन्यामध्ये. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा टीमच्या फलंदाजांमार्फत 14 धावा जोडल्या. सलामीचा फलंदाज योगेशनं, विकीनं 5 धावांचंच फक्त योगदान दिलं. विशालनं 18 धावा जोडल्या. निलेशनं 14 धावा आणि विकेशनं जबरदस्त फिनिशिंग टच दिला या इनिंग्सला. 17 धावांचं योगदान त्याने देखील दिलं. 70 धावांचं योगदान फलंदाजांच्या माध्यमातून आणि आता 71 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचलेली आहे. दत्तकृपा सावत टीमच्या माध्यमातून जयेश आणि त्याच्या जोडीला स्वप्नील स्वतः संघनायक. मोठी मदार असेल दोन्ही सलामीवीरांवर. चांगली सुरुवात करून द्यावी लागणार आहे, कारण 71 धावा 5 षटकांमध्ये बनवायच्या आहेत. 14.20च्या सरासरीने प्रतिषटक धावा जोडाव्या लागतील. आक्रमक विस्फोटक फलंदाजी करणं गरजेचं असेल सावत टीमला. पहिलं षटक घेऊन निलेश जाधव. पहिला बॉल राईट अमोर द विकेट. खोलो टप्प्याचा बॉल, सुरेख फटका, बॉटम एंडचा चांगला वापर. चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन्स. फलंदाज जयेश, बॉटम एंडचा खूप चांगला वापर. आणि आता मात्र आपण पाहतोय की डीप मिड विकेटला एक खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. सँडी त्या ठिकाणी दिसतोय. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. हा बॉल स्लोवर डिलिव्हरी, खोलवर टप्प्याचा बॉल होता, पुश केला ऑफ साइडला आणि एक क्विक सिंगल. ॲक्युरेट थ्रोची आवश्यकता होती खरं तर. हिस्टनवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला भूषणने, मात्र हिस्टनच्या भरपूर वरून बॉल निघून गेला होता. बॅकअप चांगलं मिळतंय. एक धाव येते. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले. आज स्पर्धेचा पहिला दिवस तुम्ही पाहत आहात. गावदेवी चषक 2020 नांदकर. अगो टप्प्याचा बॉल हुक केलाय, सुरेख फटका, स्क्वेअर लेगच्या वरून बॉल काढलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार कॅप्टन स्वप्नीलच्या बॅटमधून. केला, मिश्रण करतोय गोलंदाज, मात्र फलंदाज देखील चांगली बॅटिंग करतायत यावेळेस. चेंज ऑफ पेस, स्लोवर डिलिव्हरी, थोडासा फसवा बॉल. स्वतःला जागा देऊन खेळण्याचा प्रयत्न, रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता स्वप्नीलने, मात्र बीट झालाय. धावसंख्या स्थिर आहे, बिनबाद 9. सुरुवात जरूर चांगली केली दोन्ही सलामीवीरांनी, मात्र मोठ्या सुरुवातीची अपेक्षा आहे, कारण टार्गेट खूप मोठा आहे. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवली, चेंडू खोदून काढलाय कव्हर्स मध्ये. चांगली फिल्डिंग जरूर, परंतु थ्रो केलाच नाही त्या ठिकाणी भूषणनं. धावचीतची संधी होती आणि अशा प्रकारच्या संधींचं सोनं करावं लागणार आहे, कारण हे दोन्ही सलामीचे फलंदाज फार घातक आहेत. आपण पाहिलं तर स्वप्नील चांगल्या फॉर्म मध्ये देखील आहे, चांगल्या टच मध्ये आहे, आणि तो जर जास्त काळ खेळपट्टीवर थांबला तर निश्चितच एक चांगलं रनचेस आपल्याला पाहायला मिळू शकतं. येणाऱ्या फलंदाजांमध्ये अक्षय, त्याचप्रमाणे निवृत्ती सारखे चांगले फलंदाज यायचे बाकी आहेत. यावेळेस सुरेख फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जयेशच्या बॅट मधून हा देखणा चौकार.
सामन्यामध्ये विशेषतः पहिले 3 सामने कुठेतरी एकतर्फी पाहायला मिळाले, मात्र हा सामना रोमहर्षक स्थितीत जाईल असं वाटतंय. एक हाय स्कोरिंग मॅच आहे आणि टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळत आहे. दत्तकृपा सावंत टीमच्या फलंदाजांकडून. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 धावा धावफलकावर. उर्वरित 4 षटकांमध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. आवश्यक धावगतीच्या भरपूर जवळ पोहोचला आहे सावंत संघ. आणि जमेची बाजू आपण पाहिली तर एकही फलंदाज बाद झालेला नाही. दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय त्या ठिकाणी योगेश कोळी. आणि काय जबरदस्त गोलंदाजी ALCA ट्रॉफी मध्ये केली होती योगेश कोळीनं या मैदानावर. त्याचे ऑफ कटर्स पाहण्यासारखे होते. स्लोवर चेंडूंचा भरपूर प्रमाणात त्याने वापर केला होता आपल्या गोलंदाजीच्या दरम्यान आणि अक्षरशः स्पर्धा गाजवली होती योगेश कोळीने. या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 मोठे फटके योगेशच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते, मात्र त्यानंतर तो बाद झाला 14 धावा जोडल्यानंतर. आणि त्याने जो प्लॅटफॉर्म मधल्या फळीतील फलंदाजांना दिला होता त्याचा खूप चांगला फायदा उचलला मधल्या फळीतील फलंदाजांनी. एक मोठी धावसंख्या उभी केली नक्षत्र संघानं. योगेशचा पहिला बॉल बाहेरची कड लागली आहे. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. चेंडूची फेक होईपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या बिनबाद 15. दत्तकृपा सावध आणि नक्षत्रा चौदरपाडा या 2 टीम्सच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते गावदेवी चषक 2020 मध्ये. धैर्य वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर अक्षय पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, थोडासा स्लोवर चेंडू. आणि हेच तर वैशिष्ट्य आहे योगेश कोळीच्या गोलंदाजीचं. चांगलं मिश्रण तो करत असतो. आणि जेव्हा जेव्हा स्लोवर चेंडू त्याने टाकलेले आहेत या हंगामामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्याचं नियंत्रण फार छान राहिलेलं आहे. स्लोवर चेंडू टाकणं आणि ते चांगल्या नियंत्रणासहित टाकणे हे 2 वेगवेगळ्या गोष्टी असतात. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस दुरून खेळलाय आणि चेंडूला दूर पाठवून दिलाय डाऊन द ग्राउंड. अप्रतिम षटकार. अँड डिलिव्हर थ्रू द लाईन फटका मारला होता फलंदाज जयेशनं. सावध संघाच्या डावातील हा पहिला षटकार. काय अफलातून सुरुवात करतायत दोन्ही सलामीवीर. धावसंख्या बघता बघता 21 या आकड्यावर जाऊन पोहोचली आणि इथनं अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज योगेश कोळीला देखील विचार करायला भाग पाडले या दोन्ही फलंदाजांनी. विशेषतः आपण पाहिलं तर जयेश खूप आक्रमक खेळतोय. 2 चौकार आणि 1 षटकाराच्या साहाय्यानं 15 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने दिलंय. हा बॉल पुन्हा एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज आणि विकेट किपर कडून झालीय चूक. एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न, थोडासा अवघड झेल जरूर होता, मात्र निलेश खूपच जबरदस्त यष्टीरक्षक आहे परंतु त्याच्याकडून चूक घडली आहे. थोडासा असं वाटतं की उशीर झाला, नाहीतर दोन्ही हातांनी देखील हा झेल टिपता आला असता. जीवदान मिळतंय त्या ठिकाणी फलंदाज जयेशला. एक धाव देखील आली आहे. धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली. खूप चांगला रनचेस पाहायला मिळत आहे. स्वप्नील मात्र थोडासा आता कुठेतरी स्ट्रगल करताना दिसतोय. वारंवार डाव्या स्टिकच्या बाहेर जाऊन जागा बनवून खेळण्याचा त्याचा प्रयत्न आहे. मागच्या षटकामध्ये देखील काही फटके अशाच पद्धतीने एक्झिक्यूट करण्याचे प्रयत्न त्यांनी केले होते. कव्हरच्या किंवा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होतोय, मात्र त्यामध्ये त्याला यश फारसं मिळत नाही. फक्त एक चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलाय. 6 धावांवर खेळतोय. संघाची संख्या बिनबाद 22. पॉवर प्लेचं दुसरं आणि शेवटचं षटक मार्गस्थ. हा बॉल स्वेर डाव्या एष्टीच्या बाहेर बॉल निघून जातोय. वाईटचा इशारा पंच रमेश मात्रे यांच्या माध्यमातून येतोय. आपण पाहतोय की नक्षत्रा चौदरपाडा संघ एक खेळाडू कमी घेऊन खेळतोय. 10च खेळाडू त्यांच्या मैदानात दिसत आहेत आणि त्यामुळेच पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच खेळाडू सर्कलच्या बाहेर होता आणि आता 2च खेळाडू आपल्याला दुसऱ्या ओव्हरमध्ये सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. या गोष्टीचा थोडा फायदा जरूर उचललाय फलंदाजांनी, मात्र आणखी जास्त फायदा उचलावा लागेल. यावेळेस बॉल खाली राहिला, फलंदाज बाद होतोय. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय कॅप्टन स्वप्नीलचा.
टायटम ओव्हर द विकेटचा त्याने मारा केला आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली देखील राहिलाय आणि आत देखील आलाय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, खरं तर सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता आणि फ्रंटफुटला जाऊन खेळण्यासारखा हा बॉल होता, कारण जास्त चेंडूचा टप्पा मागे नव्हता. परंतु चुकीचं शॉट सिलेक्शन आणि खेळपट्टीने देखील धोका दिला कॅप्टन स्वप्नीलला. 23 धावांवर हा पहिला गडी बाद होतोय कॅप्टन स्वप्नीलच्या रूपात. दत्तकृपा सावत संघ 71 धावांचा या ठिकाणी पाठलाग करत आहे. 2 षटकांची समाप्ती झाली. उर्वरित 3 षटकांमध्ये अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र समीकरण आणखीच थोडं कठीण होताना दिसतंय आपल्याला, कारण प्रति षटक 16च्या सरासरीनं इथनं धावा जोडाव्या लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे. चेंडूची चामडी खऱ्या अर्थानं लोळावी लागेल फलंदाजांना सामना जिंकण्यासाठी. खूपच युवा आणि टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा असलेला हा दत्तकृपा सावत संघ प्रेक्षकांची मनं निश्चितच या हंगामामध्ये आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी हा संघ करतोय, मात्र कुठेतरी विजय मिळत नाहीये. सामने त्यांचे रंगतदार होत आहेत. नवीन षटक घेऊन प्रतीक. हो, पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर. विकेट किपरला चेंडू अडवता आला नाही, मात्र पाठीमागे प्रोटेक्शन आहे शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. एक धाव या दरम्यान कंप्लीट केली जाते. पंचांचा कुठल्याही प्रकारचा इशारा आला नाही. मला वाटतं बॅटला स्पर्श करून चेंडू पाठीमागे केला होता. चेंडू वळवण्यामध्ये वाकबगार असलेला गोलंदाज. स्लोवर डिलिव्हरी जास्तीत जास्त याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक वाकडे ALCA ट्रॉफी 2020चा सर्वोत्कृष्ट गोलंदाज प्रतीक चांगली सुरुवात करतोय. दरम्यान या ठिकाणी सावध संघाचे अष्टपैलू खेळाडू कैलास पाटील यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. या दरम्यान एक चांगला फटका येतोय, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा जोरदार प्रयत्न होतोय, धोकादायक असेल, परंतु जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. सुसाट वेगानं या ठिकाणी 2 धावा अक्षयनं कंप्लीट केल्या. अक्षयनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला हा फलंदाज आहे. ALCA ट्रॉफी मध्ये नानकर संघासमोर खूप मोठं आव्हान त्याने उभं केलं होतं. जबरदस्त बॅटिंग करत होता, मात्र तो धावचीत झाला त्या मॅच मध्ये आणि तिथनच सामन्याला कलाटणी देखील मिळाली होती. तर कुठेतरी शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल अक्षयला. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 26 धावा, 1 गडी बाद. प्रतीकचा हा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र खूपच चतुर गोलंदाज आहे प्रतीक. पाहिलं की फलंदाज पुढे सरसावतोय. चेंडूची लांबी देखील थोडीशी कमी केली आणि जाणून बुजून फलंदाजापासून हा चेंडू दूर ठेवला होता. सुरेख गोलंदाजी. एक इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत हे पाहायला मिळत आहे. फक्त 3च धावा प्रतीकच्या या षटकामध्ये आलेल्या आहेत. पंच त्या ठिकाणी दर्शवतायत की तुम्ही जर जास्त सफल झाले तर त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा लाईन देखील आहे मला वाटतं खेळपट्टीवर. नानकर संघाच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहतोय. ज्यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, क्विकर डिलिव्हरी, खूपच वेगानं हा बॉल टाकला होता आणि लाईन पुन्हा एकदा आपण पाहतोय की ऑफ स्टिकच्या बाहेरच जबरदस्त लाईन मेंटेन केली आहे. चेंडू चांगल्या प्रकारे वळवले देखील जात आहेत आणि अधूनमधून क्विकर डिलिव्हरीचा देखील चांगला वापर. खूपच छान मिश्रण गोलंदाज प्रतीक वाकडेच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा चुकीचं शॉट सिलेक्शन पाहायला मिळतंय. अप्रतिम षटकाची समाप्ती होते. निर्धाव चेंडू बरोबरच हे षटक कंप्लीट झालंय. फक्त 3 धावा, त्यापैकी एक बायच्या नाही 3 बॅटने धावा आलेल्या आहेत. अप्रतिम षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 26. दत्तकृपा सावत संघ 71 धावांचा पाठलाग करतोय. अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. फक्त 12 चेंडू शिल्लक. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली होती सलामीवीरांनी, खूप छान सुरुवात केली होती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावांवर थोडासा ब्रेक लावण्यामध्ये यशस्वी झाला गोलंदाज योगेश. खरं तर त्याच्या देखील षटकामध्ये दुसऱ्याच बॉलवर एक उत्तुंग षटकार आला होता जयेशच्या बॅट मधून. मात्र मागच्या 10 ते 11 चेंडूंचा आपण विचार केला तर धावगती मंदावली. गोलंदाजांचं थोडंसं वर्चस्व पाहायला मिळाले आणि त्यामुळेच आता मात्र थोडंसं पारडं जड दिसतं या मॅच मध्ये नक्षत्रा चौदरपाडा संघाचं. 12 चेंडू शिल्लक आहेत, 45 धावांची आवश्यकता.
पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. गावदेवी स्पोर्ट्स नांदकर आयोजित गावदेवी चषक 2020 मध्ये स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीतील पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना तुमच्या समोर आहे. नक्षत्राचा उदरपाडा विरुद्ध दत्तकृपा सावध. सावध संघाला 12 चेंडूंमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. नवीन षटक घेऊन भूषण. पहिलाच बॉल स्वेअर आहे. यॉर्करचा प्रयत्न होता मात्र डाव्या स्टिकला सोडून गेलाय आणि शॉर्ट फाईनला देखील बीट केलंय चेंडूनं. 5 धावांचा हा बोनस. पाहायला मिळते गोलंदाज भूषणच्या माध्यमातून एकतर वाईट चेंडू देखील टाकला आणि त्यावर चौकार देखील आलाय. म्हणजेच 5 धावा मिळालेले आहेत बोनस रूपानं सावध संघाला. समीकरण आता बदलतंय. 12 चेंडू आणि 40 धावा असं समीकरण. जयेशकडे स्ट्राईक आहे. चांगला फटका पुल केलाय. डीप मिड विकेटला फिल्डरला संधी मिळत नाहीये. चेंडू एका टप्प्यानं फिल्डरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. डीजे जालिंदर यांच्या माध्यमातून देखील क्रिकेट रसिकांचे या ठिकाणी भरपूर मनोरंजन केलं जात आहे. चांगली चांगली गाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि मैदानामध्ये खूप चांगलं क्रिकेट. पहिला बॉल वाईट, त्याच्यावर चौकार आला. त्यानंतर आखो टप्प्याचा बॉल भूषण चुका करतोय आणि चुकीला माफी नाही आपल्याला पाहायला मिळतंय. चौकार येतोय फलंदाज जयेशच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग केली जयेशनं. त्याचा जो प्रयत्न आहे तो खूपच प्रामाणिक दिसतोय आणि संघाला विजयाकडे नेण्याचा त्याचा हा प्रयत्न आहे. आता मात्र 11 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण. भूषण पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. ओहो, पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल. यावेळेस कव्हरच्या वरून नेत्रदीपक फटका. आणखी एक चौकार. सुरेख बॅटिंग पाहायला मिळते. बॅक टू बॅक चौकार येत आहेत जयेशच्या बॅट मधून. जसा चेंडू तसा फटका. जी दिशा चेंडूची त्याच दिशेनं फटके मारले जात आहेत. जबरदस्त चपराक दिली आहे बॉलवर. कव्हर्सला सहज क्लिअर केलंय. इनफिल्डला क्लिअर केलंय आणि डीप मध्ये प्रोटेक्शन देखील नव्हतं. म्हणजेच फील्ड बघून देखील फटके खेळले जात आहेत. आता मात्र प्रेशर गोलंदाज भूषणवर वाढलेला आहे. 2 बॉल्स मध्ये तब्बल 13 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 39 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 71 धावांचं टार्गेट आहे. म्हणजेच आता 10 चेंडूंमध्ये 32 धावांची आवश्यकता दत्तकृपा सावध संघाला. काय जबरदस्त मॅच रंगताना दिसते. चौकार षटकारांचा पाऊस अक्षरशः या मॅच मध्ये दोन्ही टीमच्या फलंदाजांनी पाडलाय. जयेश आपण पाहिले तर त्याचा स्कोर 25 धावा. फक्त 9 चेंडूंचा सामना केलाय ज्यामध्ये 4 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. तर कुठेतरी नक्षत्रा चौदरपाडा संघासाठी डोकेदुखी ठरताना दिसतोय फलंदाज जयेश. सलामीचा बॅट्समन आहे आणि खूप चांगली बॅटिंग केली. आता मात्र एक सिली पॉइंटला खेळाडू. फिल्डिंग मध्ये बदल करण्यात आलाय. पुढचा बॉल हा देखील आखो टप्प्याचा बॉल आहे आणि स्वेअर देखील आहे. इट्स अ वाईट. त्यांचा रमेश मात्रे यांचा वाईटचा इशारा. गोलंदाज अंडर ट्रिमेंडस आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त 2 लिगल चेंडू टाकलेत आणि 14 धावा तब्बल खर्च केलेले आहेत. खूपच महागडा असं हे षटक आणि सामन्याला कलाटणी देणारं षटक पाहायला मिळतंय. पूर्णपणे कमबॅक केले या मॅच मध्ये दत्तकृपा सावध संघानं. निलेश जाधव आपण पाहतोय सिली पॉइंटला आहे. शॉर्ट थर्डमॅनला एक खेळाडू. कव्हर पॉइंटच्या दिशेनं देखील एक फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आहे आणि ऑफ साईडला आपण पाहिलं तर एक लॉंग ऑफ आहे. ऑन साईडला मात्र 3 खेळाडू सीमारेषेवर तैनात दिसत आहेत. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेस चांगला बॉल होता मात्र तेवढाच प्रेक्षणीय फटका. चेंडूला अक्षरशः खोदून काढले. ड्राईव्ह केलंय डीप एक्स्ट्रा कव्हर कडे आणि चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट्स. स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होतोय जयेशचा आणि ती चांगली बाब आहे सावध टीम साठी. धावसंख्या जाऊन पोहोचली 42 या आकड्यावर. अजूनही आपण पाहिलं तर 29 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 29 धावा.
काही घडू शकतं. ज्या पद्धतीनं जयेश बॅटिंग करतोय ते पाहता सावध संघ देखील विजय प्राप्त करू शकतो. यावेळेस एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये, ग्राउंडेड फटका ऑन ड्राईव्ह केलंय. थोडीशी फंबलिंग झाली होती विकी कडून, मात्र लगेच त्याने रिकव्हरी केली आणि एकच धाव फलंदाज घेतील याची त्यांनी दक्षता घेतली. फक्त एक धाव येते. स्ट्राईक आता मात्र अक्षयकडे आहे आणि अक्षय देखील तेवढाच खतरनाक फलंदाज आहे जेवढा जयेश आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 28 धावांची आवश्यकता. भूषणचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चुकीच्या फटक्याची निवड करण्यात आली. खरं तर आपण पाहतोय की डीप कव्हर मध्ये कुठलाही खेळाडू नाही, डीप पॉइंटला देखील फिल्डर नाहीये. चेंडू उजव्या इष्टीच्या भरपूर बाहेर होता, मात्र ऑन साइडला लपेटून मारण्याचा प्रयत्न होता. चुकीचं शॉट सिलेक्शन. मागच्या षटकामध्ये देखील हेच दृश्य वारंवार पाहायला मिळालं. भरपूर डॉट चेंडू खेळलेले आहेत फलंदाज अक्षयनं. 7 मध्ये 28 पाहिजेत. चांगला बॉल, यॉर्कर लेंथ, इनसाइड एज लागली. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. स्वतः गोलंदाज गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुरून फिल्डर देखील आलाय, मात्र चेंडू काही हातात आला नाही आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर स्ट्राईक मात्र आता शेवटच्या ओव्हरमध्ये असणार आहे जयेश कडे. 4 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 45 धावा, म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये 26 धावांची तब्बल आवश्यकता आहे विजयासाठी दत्तकृपा सावध संघाला. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्यांकडे आपण जाणार आहोत आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल मेहर 11 बापगाव विरुद्ध ऑर्गनायझिंग टीम अर्थातच गावदेवी स्पोर्ट्स नांदकर. टॉस झालेला आहे पुढील सामन्याचा. बापगाव संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय आहे. त्यानंतर गावदेवी वालशिंद विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 26 धावा. भूषणनं चांगलं कमबॅक केलं. पहिल्या 2 बॉल्सवर 14 धावा खर्च केल्या होत्या, मात्र शेवटच्या 4 चेंडूंवर एकही मोठा फटका त्याने फलंदाजांना खेळू दिला नाही. चांगली गोलंदाजी केली आणि आता शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय प्रतीक, ज्याने अफलातून गोलंदाजी केली. एक षटक याआधी हाताळलंय, फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या. तर हे फारच कठीण खडतर असं समीकरण आहे फलंदाजांसमोर. 6 चेंडू आणि 26 धावा. षटकातील पहिला बॉल. ओव्हर पिच बॉल आहे, भरपूर उंच फेकून दिलाय. चेंडू खाली फिल्डर येईल का, संधीच नाहीये. चेंडू डीप मिड विकेट सीमा पार. षटकार. जेवढी उंची होती तेवढंच अंतर देखील पाहायला मिळालं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चूम अंतर झालाय. पहिल्याच बॉलवर खणखणीत षटकार जयेशच्या बॅट मधून. आता समीकरण पहा, 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 20 धावांची आवश्यकता दत्तकृपा सावध टीमला. पुन्हा एकदा बेगीत केलाय. चेंडू जातोय जातोय जातोय. पुन्हा एकदा सँडीच्या डोक्यावरून षटकार. क्या बात आहे, बॅक टू बॅक षटकार येत आहेत जयेशच्या बॅट मधून. ज्या गोलंदाजानं फलंदाजांच्या नाकी 9 आणलेले आहेत, त्याच गोलंदाजाला आता आसमान दाखवलं जात आहेत. हवाई फायर्स केले जात आहेत. अगेन्स्ट टर्न हा फटका मारला. लेंथ बॉल होता. चेंडू थोडासा वळण घेत होता बाहेरच्या दिशेनं, मात्र जबरदस्त संपर्क चेंडू आणि बॅट मध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार आणि आता मात्र सामना पूर्णपणे आपण पाहतोय की दोलायमान स्थितीत आहे. नेक टू नेक फाईट. दोन्ही टीम्स कडे समान संधी आहेत. 4 चेंडू शिल्लक, 14 धावांची आवश्यकता. सामना जर टाय झाला, बरोबरीत सुटला, तर मात्र सुपर ओव्हर खेळण्यात येईल. मात्र सुपर बॅटिंग पाहायला मिळते सध्या तरी मैदानात जयेशच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा देखील जातोय. ओहो, 3 इन अ रो. षटकार. डीजे याला म्हणतात चेंडूचं थोबाड फोडणं, चेंडूला बदड बदड बदडणं आणि गोलंदाजीची पिसं काढणं. 3 बॅक टू बॅक षटकार. धावसंख्या झाली आहे 63. आता 3 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची आवश्यकता आणि आपण पाहतोय की फलंदाज जयेश पोहोचलाय 46 या धावसंख्येवर. अर्धशतकापासून फक्त 4 धावा दूर आहे आणि सावध संघ विजयापासून फक्त 8 धावा दूर. 3 चेंडू शिल्लक
बाळाराम मेहर यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे फलंदाज जयेश साठी. व्हॉट अ मॅच. कोणाला स्वप्नात देखील वाटलं नसेल की प्रतीकच्या गोलंदाजीची अशी पिसं काढली जातील. अँगल चेंज केलाय, फटका देखील बदललाय, मिस्टाईन स्ट्रोक, निलेश पोहोचू शकला नाही, जेल ड्रॉप. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट. ग्रेट मॅच, ग्रेट फिनिश. गावदेवी चषक नांदकर 2020. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची आवश्यकता दत्तकृपा सावत टीमला. धावफलकावर धावा जळत आहेत 1 बाद 65. 65 रन्स ऑन द बोर्ड. 6 बॉल्स मध्ये 26 धावांची आवश्यकता होती, मात्र पहिल्या 3 चेंडूवर 3 सलग षटकार आणि त्यानंतर 2 धावा, म्हणजे 20 धावा आलेल्या आहेत 4 बॉल्स मध्ये. 2 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. काही घडू शकतं, सामना टाय देखील होऊ शकतो. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुरेख डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर. पूर्णपणे चकित केलंय फलंदाजाला, बीट केलंय. डॉट बॉल. ओहो, कमबॅक करतोय गोलंदाज प्रतीक वाकडे. गोलंदाज देखील थोडासा चवताळून उठलाय 3 षटकार लागल्यानंतर. त्याने लगेच अँगल चेंज केला आणि राऊंड द विकेटचा सुरेख मारा आता पाहायला मिळतोय. 1 चेंडू शिल्लक आहेत, 6 धावांची आवश्यकता. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दोन्ही टीम साठी. सुरुवातीचे 3 सामने कुठेतरी एकतर्फी पाहायला मिळाले होते आणि आता पाहतोय आपण की हृदयाची धडधड वाढवणारा सामना आहे. प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा हा सामना. 1 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाज प्रतीक, फलंदाज आहे जयेश. ओहो, पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ, बाहेरची कट लागली आणि सरते शेवटी या सामन्यामध्ये विजय संपादन केला जातोय नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा टीमच्या माध्यमातून. मात्र दमदार बॅटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली जयेशच्या माध्यमातून. वेल प्लेड जयेश. काही हरकत नाही, तुमचा संघ पराभूत झालाय, मात्र चांगली बॅटिंग केली. तर या रोमहर्षक सामन्यामध्ये विजय संपादन केलाय नक्षत्र चौदरपाडा संघानं आणि दोन्ही फलंदाजांना त्या ठिकाणी शाबासकी देत असताना निलेश जाधवला आपण पाहतोय विशेष कौतुक